सर्व ठिकाणी उमेदवार देण्यात आलेले आहेत का? काय परिस्थिती आहे सध्या आंबेगाव तालुक्यामध्ये राजकारणाची? 2026च्या जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुकीच्या निमित्तानं आज खऱ्या अर्थानं आंबेगाव तालुक्यामध्ये उत्स्फूर्तपणे लोक जो बाबासाहेबांनी अधिकार दिला आहे त्या अधिकाराच्या जोरावरती आपले नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी सर्व पक्षांचे कार्यकर्ते आलेले आहेत. त्यामध्ये शिवसेना पक्षाने सुद्धा आपले फॉर्म भरलेले आहेत. विशेषतः शिवसेना पक्षाच्या वतीनं सर्व जागांवर उमेदवार उभे करण्यात येतील. हा आजचा पहिला दिवस आहे. काहींचा आज मुहूर्त होता, काहींचा उद्या मुहूर्त आहे. त्यामुळं तुम्ही काळजी करू नका. सगळ्या जागांवर शिवसेना पक्ष उमेदवार उभे करते. तालुक्यामध्ये शिवसेना शिंदे पक्षाची आणि महाविकास आघाडी तिकडे बसली आहे का? सांगड बसली का? आता मी तुम्हाला सांगितलं सर्व जागा उभं करणारे म्हटल्यावर महाविकास आघाडीने त्याचा काही प्रश्नच येत नाही ना. तुमच्या कोडेगाव पंचायत समिती गाण्यामधून मशालीचा उमेदवार कुठेतरी पुढे येतो, नंदू बोराडे. त्याच्याबद्दल काय सांगा? कारण त्याला शिंदे पक्षाची कोणत्या प्रकारची युती मान्य नाही. आता बघा, आम्ही शिवसेना आहे. शिवसेना कोण उभं राहते काय राहते हे कधी पाहत नसतो. शिवसैनिक हाताहाटमानेने आणि बाळासाहेबांनी जे विचार दिले जनतेची सेवा करण्यासाठी शिवसेना पक्ष आपले उमेदवार दिले. कोणी उमेदवार भरला आहे याहीपेक्षा आमचे सर्व उमेदवार उभे राहिलेले आहेत. शिवसेना शिंदेगड आणि मशाल याबाबत काय कोडेगावात काय युतीबाबत काय चर्चा झालेली आहे? दोन शिवसेना कशा एकत्र येतील? नाही झाली चर्चा तर फार मोठ्या प्रमाणात आहे. आणि आता चर्चा मार्केटमध्ये चर्चा काही फिरेल, परंतु शिवसेना एकत्र आल्याच नाही. जो तो जातोय आपला फॉर्म भरतोय. तुम्ही आजच कसं ठरवता? उद्याचा दिवस आहे. उद्याचा दिवस झाल्याच्या नंतर चित्र क्लिअर होईल. कोण कोणाबरोबर गेलंय, कोणाचं कोणाबरोबर जुळलंय हे उद्या कळेल. थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं आहे की अद्यापर्यंत अशी काही अधिकृत माहिती नाही आहे? नाही हे फॉर्म मी काय सांगतो, अजून फॉर्म भरायला एक दिवस अवधी आहे. तुमची घाई होती, तुम्हालाच घाई झाली. एकामेकाच्या कोबड्या एकामेकाला द्यायची. त्यामुळं तुम्ही चांगलं तुमच्या चॅनलच्या माध्यमातून चांगलं वास्तव पुढं आणताय. तुमचं ते काम आहे. तुमचा चौथा स्तंभ जागरूक आहे. त्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो. कारण का तुम्हाला जर जागे नसले तर या भारतीय लोकशाहीमध्ये तुमच्यासारखे लोक नसले तर चांगला आवाज बी तुम्ही उठवू शकता आणि खराब आवाजसुद्धा तुम्ही उठवू शकता. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची युती शक्य आहे का तालुक्यात? शक्य आहे का तालुक्यात? उद्या मला फॉर्म भरू द्या. मी तुम्हाला उद्या संध्याकाळी पुन्हा बाईट देईन. शक्य आहे का? पण आता ते मी आज सांगू शकत नाही. जर उद्या झाली किंवा न झाली तो उद्याचा प्रश्न आहे ना. अजून माझ्या पक्षाचे उमेदवार फॉर्म भरणार आहेत. माझ्या उमेदवारांचे डॉक्युमेंट तयार व्हायचं काम चालू आहे. शक्यतो शिवसेना सर्व जागेवर उमेदवार उभे करील. मनसरमध्ये नगराध्यक्ष शिवसेनेचा आला, तसंच गोडेगावला परिस्थिती आहे का? घोडेगावला कुठं नगराध्यक्ष होणार आहे? अजून वेळ आहे 6-7 महिने. परिषद पंचायत समितीला तशी परिस्थिती निर्माण व्हायचा आहे का? कशाची? जशी मनसरला नगराध्यक्ष शिवसेनेचा आला तसा आता घोडेगावचा जिल्हा परिषद सदस्य होणार आहे. मागच्या वेळेस होता तुमच्या आशीर्वादामुळे ना. आता यावेळेस पण होणारच आहे 100%. त्यामध्ये काही हे नाही. जी निवडणूक लढणार आहे कशाच्या जोरावर लढणार आहे? आम्ही विकासाच्या जोरावर लढणार. गेले 5 वर्ष या मायमाप जनतेने माझ्यावर विश्वास टाकला. शिवसेना पक्षाने माझ्यावर विश्वास टाकला. मला शिवसेनेचं विरोधी पक्ष पद दिलं. जिल्हा परिषदमध्ये तुमच्या मताच्या जोरावर तुमच्या पाठिंब्यावर मी जोरदारपणे बॅटिंग करू शकलो. त्या बॅटिंगचं रूपांतर तुम्ही माझ्या अहवालातनं पाहताय. घरोघरी माझा अहवाल गेलेला आहे. हा सूर्य आणि हा चंद्र. मी केलेली कामं, एका बाजूला कामांची आकडेवारी आणि एका बाजूला वास्तवात झालेली कामं मी जनतेपुढे घेऊन गेलेलो आहे. जनता मला 100% माझ्या पत्नीला कौल देईन, कपिल काळे यांना कौल देईन. अधिक उद्याचा दुसरा उमेदवारसुद्धा आम्ही भरणार आहोत फॉर्म. त्यानंतर मी तुम्हाला उद्या सांगेन. महत्त्वाचा प्रश्न तुमचा तालुका अध्यक्ष तुतारी चिन्ह लढायला फ्लेक्स लावला, त्यांनी तुतारी चिन्ह लढणार आहे. तुम्ही त्याच्यावर कारवाई करणार का? हे पहा, लोकशाहीमध्ये
तुम्ही पाहिलेलं आहे आत्ता कोण कुठं काल कोण कुठं. आता माझे आमदार आता शिरूरचे काल पाहिलं तुम्ही पवार साहेबांचं आयुष्यभर त्यांनी बरोबर राहिले आणि आज भाजप बरोबर गेले. त्यामुळं काय त्यांना वाटलं असेल योग्य आपल्याला तिकडे न्याय मिळेल त्यामुळे ते गेले असतील. कारवाई करायची का न करायची हा मी जिल्हा प्रमुख जरी असलो तशा प्रकारचा अहवाल मी पाठवेल. जर पक्षाला वाटलं कारवाई करायची नाही करायची तर नाही करायची. कितपत योग्य आहे पण? आता हे पहा, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार त्याचा दिलेला आहे. योग्य अयोग्य हे जनता ठरवेल. ते तिकडे गेले निवडून येतील किंवा नाही येतील हे जनता ठरवणार आहे. त्याच्यामुळं तालुका प्रमुख जरी आमचे असले त्यांनी आत्तापर्यंत चांगलं काम केलेलं आहे. ते आमच्याबरोबर राहतील अशी आमची भावना आहे. उद्या त्यांच्या मनाला वाटलं आम्ही सांगितलं बाबा मागे घ्या उमेदवारी तर मागं पण घेतील. गोडेगावच्या एका नेत्यांनी सांगितलंय की समोरून काय विकास झालेला नाही. आता कसं आता माहिती आहे का, जर एखाद्याला काळा चष्मा जर डोळ्यांचं ऑपरेशन झालं असेल काळा चष्मा लावला असेल त्यामुळे त्याने तो अहवाल वाचला नसेल नीट किंवा वाचनात कुठंतरी त्याचा कमीपणा असेल. माझा अहवाल पत्रकार बांधवांनी पहा मी तुम्हाला दाखवतो आणि कुठेही तुम्ही चौकशी करा हे कामं झालीत का न झालीत. गावोगावी फिरा. तुम्हाला तर माझं खुलं आव्हान आहे तुम्ही गावोगावी जा. तुमच्या माध्यमातून त्या कामाची मला प्रसिद्धी द्या. तुमचा आशीर्वाद मला चांगल्या प्रकारे मिळू द्या एवढीच मी तुम्हाला विनंती करतो.